नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण अल्डॉल कंडेन्सेशन हा भाग सुरू केलेला होता किंवा ही रिॲक्शन सुरू केलेली होती. ह्या रिॲक्शनमध्ये जे दोन टाईप आहेत, सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन, त्यापैकी आपण सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन हा भाग संपवलेला आहे. आज जो आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यातला राहिलेला भाग दॅट इज द क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. या क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनची तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे बघा. Cross aldol condensation refers to the aldol condensation that takes place in between two different aldehydes or ketone molecules. दोन वेगवेगळ्या अल्डिहाइड्समध्ये किंवा दोन वेगवेगळ्या कीटोन्स मॉलिक्युल्समध्ये जर रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शनला म्हणतो आपण क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. कंडिशन तीच राहील, त्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असले पाहिजे. इफ बोथ अल्डिहाइड्स और कीटोन्स कंटेन 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स ईच, देन मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट्स इज फॉर्म. बघा ह्या ठिकाणी जे आपण दोन वेगवेगळे अल्डिहाइड्सचे मॉलिक्युल्स किंवा दोन वेगवेगळे कीटोन्सचे मॉलिक्युल्स घेऊन रिॲक्शन करणार आहोत. जर त्या दोन्हीही अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये 2 अल्फा हायड्रोजन जर प्रेझेंट असतील, इफ दे कंटेन 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स, 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स जर प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी आपल्याला 4 प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. म्हणजे किती प्रॉडक्ट्स मिळतील या ठिकाणी? ह्या रिॲक्शनचे प्रॉडक्ट्स किती असतील? 4 प्रॉडक्ट्स मिळतील. त्यापैकी ह्या 4 पैकी जे 2 प्रॉडक्ट्स असतील हे सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशनने तयार झालेले असतील. लक्षात, सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शनने तयार झालेले असतील. आणि 2 प्रॉडक्ट जे आहेत लक्षात, हे कोणत्या रिॲक्शनने तयार झालेले असतील? क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनने तयार झालेले असतील. आता हे कसे तयार होतात लक्षात, ते आपल्याला खाली एक्सप्लेन करून दिलेलं आहे. हे लक्षात आलं का सांगा फक्त. जेव्हा दोन वेगवेगळे अल्डिहाइड्सचे किंवा कीटोन्सचे मॉलिक्युल्स आपण डायल्यूट अल्कलीसोबत रिॲक्शन करतो, म्हणजे या ठिकाणी कॅटलिस्ट वापरला आपण डायल्यूट अल्कली किंवा 10% अल्कली NaOH सोल्युशन. तर जर ते अल्डिहाइड्स, दोन्ही अल्डिहाइड्सचे जे मॉलिक्युल्स घेतले त्यांच्यामध्ये 2 अल्फा हायड्रोजन ॲटम जर प्रेझेंट असतील प्रत्येक मॉलिक्युलमध्ये, तर आपल्याला मिळणारे प्रॉडक्ट्सची संख्या किती असते? 4 प्रॉडक्ट्स आपल्याला ऑब्टेन होतात किंवा 4 प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी तयार होतात. त्यापैकी 2 प्रॉडक्ट्स हे सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशनचे असतील आणि उरलेले 2 प्रॉडक्ट हे क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनचे असतील. लक्षात, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले बघा. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ मिक्सचर ऑफ इथॅनॉल अँड प्रोपॅनॉल, जेव्हा दोघांचं मिश्रण, 2 अल्डिहाइडचं मिश्रण आपण घेतो, म्हणजे कोणते ह्याचे घेतले? ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपेनॉल्डिहाइड, त्याचे IUPAC नेम दिलेत. In a mixture of ethanol and propanol, they react with each other in the presence of dilute alkali, followed by the heating gives a mixture of 4 products. अच्छा, ॲडिशन झाल्यानंतर शेवटचे जे प्रॉडक्ट्स मिळतात ते 4 प्रॉडक्ट्स आहेत आपले. ते 4 प्रॉडक्ट्समध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स कशा प्रकारे मिळतात हे तुम्हाला खाली फिगर दिलेले बघा 12.5 मध्ये. लक्षात, डायरेक्ट तुम्हाला काय दाखवलेले आहेत? प्रॉडक्ट्स दिलेले आहेत लक्षात, पण ते प्रॉडक्ट्स कसे तयार होतात हे मात्र दिलेलं नाही. डायरेक्ट आपण ह्या 2 मॉलिक्युल्सला त्याची डायल्यूट NaOH सोबत रिॲक्शन करणार आणि नंतर त्याला वार्म करणार किंवा हीट करणार, आणि त्याच्यानंतर आपल्याला सेल्फ कंडेन्सेशनने 2 प्रॉडक्ट्स मिळतील. त्या ठिकाणी फिगरमध्ये दिलेले बघा स्पष्ट. फिगर 12.5 पेज नंबर 273 वर लक्षात, बॉक्समध्ये तुम्हाला ही रिॲक्शन दिलेली आहे. सेल्फ कंडेन्सेशनने 2 प्रॉडक्ट मिळतात. एक आहे क्रोटोनॉल्डिहाइड किंवा त्यालाच म्हणलं आपण But2ENAL. हा प्रॉडक्ट केव्हा मिळतो? जेव्हा आपण या ठिकाणी इथॅनॉल घेतलाय किंवा ॲसिटाल्डिहाइड, हा ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्युल सोबत रिॲक्ट होऊन हा प्रॉडक्ट मिळतो आपल्याला. आणि 2 मिथाइल पेंट 2ENAL, हे तुम्हाला आता रिॲक्शन करायला दिली होती मी. 2 मॉलिक्युल्स प्रोपेनॉल्डिहाइडचे, बरोबर आहे. ते 2 मॉलिक्युल्स प्रोपेनॉल्डिहाइडचे घेऊन तुम्ही या ठिकाणी जर ॲडिशन केली, तुम्हाला ही रिॲक्शन मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ही रिॲक्शन करायला दिली होती लक्षात. म्हणजे प्रोपॅनॉलचा मॉलिक्यूल प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला सेल्फ कंडेन्सेशनचा प्रॉडक्ट मिळतो. तो आहे 2 मिथाइल पेंट 2ENAL. ह्याची ॲडिशन झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ॲडिशन प्रॉडक्ट मिळेल. त्याच्यामध्ये H2 एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? तो प्रॉडक्ट मिळेल. तर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जर ही रिॲक्शन करायला दिली होती, पण ह्याचा प्रॉडक्ट बघा कोणता तयार होतो. हा पहा, C2H5 CH डबल बॉन्ड O प्लस CH3,
ह्या सेकंड मॉलिक्यूलला मी या पद्धतीने लिहून दिलं होतं, तुम्हाला दिलं होतं ना. तर ह्या दोघांची रिॲक्शन, हा सेकंड मॉलिक्यूल प्रोपेनॉल्डिहाइडचा आणि हा फर्स्ट मॉलिक्यूल, तर हा अल्फा हायड्रोजन आहे, तर ह्याला CHला असं लिहूयात आपण या पद्धतीने. हा कार्बनसोबत बॉन्ड तयार करेल आणि हा अल्फा हायड्रोजन जो आहे, हा अल्फा हायड्रोजन हा ऑक्सिजनकडे जाईल. म्हणजे डायल्यूट NaOHच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन कशी होईल या पद्धतीने बघा. हा C2H5 त्याला अटॅच आहे CH आणि O कन्वर्ट होतो OH मध्ये. डायरेक्ट हा बॉन्ड कार्बनला तयार होईल. हा कार्बनला अटॅच आहे H आहे ना, कार्बनला अटॅच आहे H आणि हा CH3 आणि हा CH डबल बॉन्ड O. हा ॲडिशनल प्रॉडक्ट तयार झाला. दिस प्रॉडक्ट फेन वार्म, इट इल्युमिनेट्स H2O. म्हणजे हा H2O या ठिकाणी निघून जाईल आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल C2H5. जर तुम्ही ही रिॲक्शन केली असेल तर करेक्ट आहे की नाही हे पहा, कारण ही रिॲक्शन मागच्या पिरियडला मी करायला दिली होती. कार्बन हा डबल बॉन्ड, हा CH3, मग बरोबर आहे. कार्बनमध्ये डबल बॉन्ड येईल, H2O निघून जाईल आणि ह्या कार्बनला अटॅच CH3 आणि ह्या कार्बनला परत अटॅच आहे CHO. तर हा जो प्रॉडक्ट मिळाला आहे हा सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशनचा कशाचा आहे, प्रोपेनॉल्डिहाइड किंवा म्हणले त्याला प्रोपॅनल. अच्छा, प्रोपॅनल हे त्याचं IUPAC नेम आहे. हा प्रोपॅनलचा जेव्हा सेकंड मॉलिक्यूल आपण फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये ॲड करतो आपल्याला हा ॲडिशन प्रॉडक्ट मिळतो. ह्याच्यामधनं आपण काय मिळतो किंवा ह्याला आपण काय म्हणणार, अल्डॉल म्हणणार. जनरल नाव काय याचं, अल्डॉल. आणि ह्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होईल जेव्हा आपण ह्याला वार्म करू. ह्या कार्बनमध्ये येईल डबल बॉन्ड. आता हा जो प्रॉडक्ट आहे लक्षात, हा प्रॉडक्ट आहे तुम्हाला दिलेला जो प्रॉडक्ट आहे 2-मिथाइल पेंट 2 ENAL. या ठिकाणी तुम्हाला CH3 CH2 दिले बघा. ह्यालाच कसं दिले तुमच्या पुस्तकामध्ये, CH3 CH2. C2H5 ला कसं लिहिलंय तुम्ही या ठिकाणी तसं लिहू शकता, काही फरक पडत नाही. CH3 CH2 ला अच्छा, तुम्हाला हा C2H5 जर अवघड वाटत असेल तर काय लिहायचं या ठिकाणी, CH3 CH2. जसं आपण लिहिले नाही तर CH3 CH2 या ठिकाणी तसंच लिहा, CH3 CH2. पुस्तकात मध्ये तुम्हाला या पद्धतीने लिहून दिले. म्हणून या ठिकाणी ह्या प्रॉडक्टला आपण कसं लिहूयात, वार्म केले. ह्या रिॲक्शनला वार्म केल्यानंतर याच्यातनं -H2 एलिमिनेट होईल आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळेल CH3 CH2. C2H5 जी काय लिहिणार आपण, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3 CHO. आता याला नंबरिंग जर दिली आपण, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन आणि हा फिफ्थ कार्बन. जर हा अल्किन असेल तर काय येईल याचं नाव, सेकंड कार्बनला हा सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, बरोबर आहे. आता हे कार्बन झाले 1 2 3 4 5 कार्बनची लॉंगेस्ट चेन झाली. पण ह्या सेकंड कार्बनला काय अटॅच आहे, मिथाइल सबस्टिट्यूएंट. त्याची पोझिशन आहे 2 मिथाइल, बरोबर आहे. आणि हा जर अल्किन असेल तर याचं नाव काय येईल, पेंट. सेकंड आणि थर्ड मध्ये डबल बॉन्ड आहे, पेंट 2 ENE. पण हा फक्त अल्किन आहे का, नाही. मग हा E रिप्लेस बाय काय करणार आपण, ENAL. कारण या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे CHO. म्हणून या ठिकाणी याचं नाव काय येईल, 2 मिथाइल पेंट 2 ENAL. हा प्रॉडक्ट केव्हा तयार होईल, जेव्हा आपण प्रोपॅनलचे 2 मॉलिक्युल्स घेऊन ही रिॲक्शन करेल. तर तुम्हाला फिगरमध्ये 12.5 मध्ये सेल्फ कंडेन्सेशनचे 2 प्रॉडक्ट्स दाखवले जे ऑलरेडी इथॅनॉलचं तुम्हाला दिलेलं आहे पानाव, ब्यूट 2 ENAL. आणि हा जो प्रॉडक्ट तयार होतो हा प्रॉडक्ट मी तुम्हाला तयार करून दाखवला आहे रिॲक्शनने. हा प्रॉडक्ट आहे 2 मिथाइल पेंट 2 ENAL. म्हणजे हे 2 प्रॉडक्ट पहिल्यांदा कसे तयार होतात, सेल्फ कंडेन्सेशन लक्षात. आणि उरलेले जे 2 प्रॉडक्ट आहेत ते कसे तयार होतील, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. आता ह्या ठिकाणी आपलं क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन हीच रिॲक्शन सुरू आहे. पण 4 प्रॉडक्ट्स जे मिळतात त्यापैकी 2 प्रॉडक्ट हे कसे मिळतात आपल्याला, सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शनने मिळतात. म्हणजे इथॅनॉलचा मॉलिक्यूल इथॅनॉलच्या मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होऊन ब्यूट 2 ENAL हा प्रॉडक्ट मिळेल. आणि प्रोपॅनलचा मॉलिक्यूल प्रोपॅनल सोबत रिॲक्ट होऊन लक्षात आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल तो असेल 2 मिथाइल पेंट 2 ENAL. तर हे सेल्फ कंडेन्सेशनचे प्रॉडक्ट तुम्हाला लक्षात आले.
आता क्रॉस कंडेन्सेशनचे प्रॉडक्ट जर तुम्हाला लक्षात घ्यायचे असतील तर ह्या दोन्हीही इथॅनॉल आणि प्रोपॅनॉलमध्ये दोघांमध्ये पण अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. समजा आपण फर्स्ट मॉलिक्यूल हा कोणता घेतलाय, इथॅनॉलचा घेतला किंवा ॲसिटाल्डिहाइडचा घेतला, तर सेकंड मॉलिक्यूल आपण काय घेऊयात, प्रोपॅनॉल्डिहाइडचा. ह्याला मी या पद्धतीने लिहिणार परत, बरोबर आहे. CH3 CH2 CH डबल बॉन्ड O हा झाला प्रोपॅनॉलचा मॉलिक्यूल, ज्याला आपण सेकंड मॉलिक्यूल म्हणले, आणि हा झाला इथॅनॉलचा मॉलिक्यूल. तुम्हाला आता सांगितले 4 प्रॉडक्ट्स तयार होतात, कारण ह्या इथॅनॉलमध्ये सुद्धा 3 अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत आणि प्रोपॅनॉलमध्ये 2 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत अल्फा, बरोबर आहे. तर तुम्हाला क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनची डेफिनेशन देताना दिले की दोन्ही मॉलिक्युल्समध्ये जर 2 अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असतील तर या त्या ठिकाणी 4 प्रॉडक्ट्स तयार होतात. त्यापैकी हा इथॅनॉलचा मॉलिक्यूल ह्या इथॅनॉलच्याच मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होऊन आपल्याला काय मिळेल, But2EnAl, बरोबर आहे. आणि प्रोपॅनॉलचा मॉलिक्यूल प्रोपॅनॉलच्या मॉलिक्यूलसोबत रिॲक्ट होऊन आपल्याला प्रॉडक्ट मिळेल 2मिथाइल पेंट 2EnAl, 2मिथाइल पेंट 2EnAl. तर हे सेल्फचे प्रॉडक्ट झालेत. मग क्रॉसचे कसे तयार करणार आपण, फर्स्ट मॉलिक्यूल जर इथॅनॉलचा घेतला तर सेकंड आपण कोणाचं घ्यायचं आहे, प्रोपॅनॉलचं. अच्छा, मग सेकंड मॉलिक्यूलचे आपण फर्स्ट मॉलिक्युलर ॲडिशन करणार. हा अल्फा हायड्रोजन हा या ठिकाणी असा ॲड होईल आणि हा कार्बनला कार्बन बॉन्ड. तर दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH. तर डायरेक्ट तुम्हाला प्रॉडक्ट लिहायचे, पण ही रिॲक्शन कशी होते ती समजून घ्या. तर या ठिकाणी CH3 ला CH3, हा CH, ह्या कार्बनला H अटॅच, ह्याला OH अटॅच होईल आणि हा कार्बन डायरेक्ट ह्या कार्बनसोबत बॉन्ड तयार करेल, ज्याला अटॅच आहे CH3 आणि H, आणि ह्याच कार्बनला अटॅच आहे CH डबल बॉन्ड O. हा झाला अल्डॉल प्रॉडक्ट, दॅट इज कॉल्ड बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. दिस इज द अल्डॉल. आणि जेव्हा याच्यामधनं H2 इलिमिनेट होईल, म्हणजे ह्याला वॉर्म केल्यानंतर त्या दोन्ही रिॲक्शन ॲट अ टाइम दाखवल्यात तुम्हाला पुस्तकामध्ये. ॲरोच्या वर लिहिले डायल्यूट NaOH आणि खालच्या साईडला लिहिले हीट किंवा वार, आणि डायरेक्ट प्रॉडक्ट दिलेत. पण प्रॉडक्ट कसा तयार होतो या ठिकाणी पहा, काय तयार होईल या ठिकाणी. आता H2 इलिमिनेट झाल्यानंतर, हा H2 निघून गेल्यानंतर हा CH3 ला CH3, ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल. ह्या कार्बनला अटॅच आहे H, ह्या कार्बनला अटॅच आहे CH3, आणि ह्या 2 कार्बनमध्ये काय येईल, हा डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये, आणि हा CHO. हा प्रॉडक्ट काय आला परत, 1 2 3 4, हा क्रॉसचा प्रॉडक्ट आहे. परत सेकंड कार्बनला मिथाइल आहे, 2मिथाइल, बरोबर आहे. ब्यूट 2EnAl, 2मिथाइल ब्यूट 2EnAl. या ठिकाणी दिला प्रॉडक्ट क्रॉस कंडेन्सेशनमध्ये पहिला प्रॉडक्ट दिलेला आहे तुम्हाला, CH3CH डबल बॉन्ड CCH3CHO. जर आपण सेकंड मॉलिक्यूल प्रोपॅनॉल घेतला आणि फर्स्ट मॉलिक्यूल जर इथॅनॉल घेतला तर हा प्रॉडक्ट मिळेल आपल्याला. आणि जेव्हा आपण ह्याची अदलाबदल करूया, म्हणजे प्रोपॅनॉल हा फर्स्ट मॉलिक्यूल घेऊन इथॅनॉल हा सेकंड मॉलिक्यूल जेव्हा घेतला, तेव्हा क्रॉस कंडेन्सेशन मधला आपल्याला सेकंड प्रॉडक्ट मिळेल, दॅट इज पेंट 2EnAl. आता ह्याची तुम्हाला नावं पाठ करायची लक्षात. क्रॉसने हा प्रॉडक्ट मिळतो, पण तो कसा मिळतो मी तुम्हाला दाखवले, अलग लक्षात. प्रोपॅनॉल हा सेकंड मॉलिक्यूल घेतला, ह्याची ॲडिशन आपण फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये केली. आता सेकंड जर आपल्याला क्रॉसचा प्रॉडक्ट तयार करायचा असेल तर कसं करायचं आहे, इथॅनॉल हा सेकंड मॉलिक्यूल घ्यायचा आणि प्रोपॅनॉल फर्स्ट मॉलिक्यूल घ्यायचा आहे. म्हणजे इथॅनॉलची ॲडिशन कशात करायची, प्रोपॅनॉलमध्ये, आणि मग आपल्याला क्रॉसचा सेकंड प्रॉडक्ट मिळेल, दॅट इज पेंट 2EnAl. पण ॲक्च्युअली हे प्रॉडक्ट कसे तयार होतात हे तुम्हाला मी रिॲक्शनने दाखवतो. हे कळली. मग ह्याचा तुला क्रॉसमधला पहिला प्रॉडक्ट कसा तयार होतो, 2मिथाइल ब्यूट 2EnAl. प्रोपॅनॉलला आपण सेकंड मॉलिक्यूल घेतलंय आणि इथॅनॉलला आपण कन्सिडर केलंय फर्स्ट मॉलिक्यूल. तुम्हाला पहिलेच सांगितले मी, ही रिॲक्शन करताना सेकंड मॉलिक्यूलची ॲडिशन फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये करायची. तर हे दोन्ही अल्डिहाइड वेगवेगळे आहेत. हा मिळणारा क्रॉसने मिळणारा हा पहिला प्रॉडक्ट आहे, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. आता आपण काय करू,
फर्स्ट मॉलिक्यूल प्रोपॅनल घेऊन आणि सेकंड मॉलिक्यूल इथॅनॉल घेऊन तर काय रिॲक्शन होईल पहा या ठिकाणी. या ठिकाणी काय येईल हा CH3 CH2 CH डबल बॉन्ड O हा काय झाला प्रोपॅनल बरोबर आहे. आणि या ठिकाणी CH3 च्या ऐवजी जर आपण H घेतलं फक्त म्हणजे हा काय झाला CH3CHO दॅट इज इथॅनॉल. म्हणजे फर्स्ट मॉलिक्यूल आपण इथॅनॉल घेतला होता आणि सेकंड काय घेतला होता प्रोपॅनल. आता सेकंड इथॅनॉल घ्यायचं आहे फर्स्ट प्रोपॅनल घ्यायचं आहे. या ठिकाणी प्रॉडक्ट काय येईल बा हा CH3CH2 हा CH या ऑक्सिजनकडे जाईल हा अल्फा हायड्रोजन म्हणजे OH बरोबर आहे. आणि ह्या कार्बनला अटॅच हा CH3 नाही राहणार इथं काय राहणार H काय काय बघा हा CH आणि ह्याला CHO अटॅच दॅट इज द अल्डॉल प्रॉडक्ट. याच्यातला H2 एलिमिनेट होईल काय प्रॉडक्ट येईल CH3CH2 बघा या ठिकाणी CH3CH2 सिंगल हा कार्बन आणि कार्बन पण ह्या कार्बन कार्बन मध्ये काय येईल आता डबल बॉन्ड येईल कारण ह्याच्यामधनं H आणि OH इलिमिनेट झाला आणि ह्या दोन्ही कार्बनला एक एक हायड्रोजन अटॅच आहे. CH हा CH बरोबर CH आणि ह्या कार्बनला अटॅच आहे CHO. तर या ठिकाणी पहा 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन अँड 5 कार्बन. आणि परत सेकंड थर्ड कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे पेंट 2EN AN कारण नुसता हा डबल बॉन्ड जर असेल तर पेंट 2EN आला असता बरोबर आहे. त्याचं नाव काय आलं असतं पेंट 2EN. पण ह्याच्या C डबल बॉन्ड Cच्या ॲडिशनमध्ये आणखीन एक फंक्शनल ग्रुप आहे याच्यात CHO हा फंक्शनल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप म्हणून ही रिप्लेस बाय काय करणार आपण AN. तर प्रॉडक्टचं नाव येईल पेंट 2EN AN. लक्षात ही क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनची रिॲक्शन लक्षात आली. क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये जेव्हा आपण दोन डिफरंट अल्डिहाइडचे मॉलिक्युल्स घेतो ते मॉलिक्युल्स कोणते दिलेत आपल्याला इथॅनॉल अँड प्रोपॅनॉल लक्षात. आणि त्या दोघांमध्येही 2 अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. इथॅनॉलमध्ये 3 अल्फा हायड्रोजन आहेत तर प्रोपॅनॉलमध्ये 2 अल्फा हायड्रोजन आहेत. हा अल्फा कार्बन आहे आणि ह्या अल्फा कार्बनला अटॅच हे 2 हायड्रोजन ॲटम आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळणारे 4 प्रॉडक्ट्स मिळतात. पण 4 प्रॉडक्ट्सपैकी 2 प्रॉडक्ट्स हे सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशनने तयार झालेले असतील. म्हणजे प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट होऊन एक मॉलिक्यूल मिळेल एक प्रॉडक्ट मिळेल आपल्याला. तो प्रॉडक्ट असेल 2-मिथाइल पेंट 2EN AN. आणि इथॅनॉल सोबत रिॲक्ट होऊन एक मॉलिक्यूल एक प्रॉडक्ट मिळेल आपल्याला तो असेल प्रोटोनॉल डिहाइड किंवा ब्यूट 2EN AN. असे सेल्फ कंडेन्सेशनने 2 प्रॉडक्ट मिळतील. आणि क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनने आपल्याला 2 मॉलिक्यूल मिळतील. पहिला मॉलिक्यूल आपण इथे इथॅनॉल घेतला होता या ठिकाणी प्रोपॅनॉल घेतला होता. प्रोपॅनॉलची ॲडिशन जेव्हा आपण इथॅनॉलमध्ये करू तेव्हा आपल्याला फर्स्ट क्रॉस कंडेन्सेशनचा प्रॉडक्ट मिळेल आणि तो होता 2-मिथाइल ब्यूट 2EN AN. आणि नंतर आपण इथॅनॉलला सेकंड मॉलिक्यूल केलं आणि प्रोपॅनॉलला फर्स्ट मॉलिक्यूल केलं तर इथॅनॉलची ॲडिशन प्रोपॅनॉलवर झाल्यानंतर आपल्याला हा सेकंड क्रॉस कंडेन्सेशनचा प्रॉडक्ट मिळेल जो असेल पेंट 2EN AN. तर क्रॉसचे आणि सेल्फचे तुम्हाला नावं आणि त्यांची स्ट्रक्चर्स पाठ करावी लागतात. तर एखादंच तुम्हाला क्रॉसचं जर एक्झाम्पल आलं तर ही रिॲक्शन तुम्हाला लिहावी लागते लक्षात. तर या ठिकाणी हे जे एक्झाम्पल झालं ते असेल क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनचं एक्झाम्पल. आता खाली दिले बघा तुम्हाला कीटोन्स कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज वन ऑफ द कंपोनंट्स इन क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. एक मॉलिक्यूल तुम्ही अल्डिहाइडचा घेतला आणि एक कीटोनचा घेतला लक्षात. कीटोन्स कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज वन ऑफ द कंपोनंट इन अल्डॉल कंडेन्सेशन. तरी आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये जर आपण रिॲक्शन केली तर ती सुद्धा एक्झाम्पल असेल कशाचं क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनचं. या ठिकाणी आपली अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन संपलेली आहे जी खूप महत्त्वाची आहे. 3 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी ही रिॲक्शन विचारतात. त्यामध्ये त्याची कंडिशन लिहायची म्हणजे कोणते हायड्रोजन या ठिकाणी प्रेझेंट पाहिजे रिॲक्शन होण्यासाठी. अल्फा हायड्रोजन ॲटम्स ॲटलिस्ट कमीत कमी एक पाहिजे. सेकंड पॉईंटमध्ये त्याची डेफिनेशन लिहायची. थर्ड पॉईंटमध्ये त्याचे 2 टाईप्स लिहायचे आणि त्या 2 टाईप्समध्ये सेल्फचं एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करायचं आहे. सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल घ्या आणि क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये एक एक्झाम्पल घ्या.
आणि अशा प्रकारे आपली ही रिॲक्शन संपलेली आहे, जिला म्हणतो आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन, दॅट इज द अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. त्याच्यानंतरची जी रिॲक्शन आहे लक्षात, ती रिॲक्शन असेल कॅनिझारोज रिॲक्शन. आता ही कॅनिझारो रिॲक्शन जी आहे लक्षात, ह्या कॅनिझारो रिॲक्शनमध्ये ह्याच्या अपोजिट कंडिशन असेल. अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये आपण घेतलं होतं की यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट पाहिजे. कॅनिझारोज रिॲक्शनमध्ये असे अल्डिहाइड्स, ही रिॲक्शन फक्त अल्डिहाइड्स मॉलिक्युल्स दाखवतात. धिस रिॲक्शन डू नॉट शोन बाय द कीटोन्स. पण आपण अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये काय घेतलं होतं, दोन्ही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ही रिॲक्शन एक्झिबिट करतात किंवा दर्शवतात किंवा दाखवतात लक्षात. तर या ठिकाणी कॅनिझारो जी रिॲक्शन आहे, धिस रिॲक्शन इज ओनली शोन बाय अल्डिहाइड्स विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम लक्षात. कॅनिझारोज रिॲक्शनमध्ये किंवा ही रिॲक्शन जी आहे, ही रिॲक्शन फक्त अल्डिहाइड्स दाखवतात. आणि कोणते अल्डिहाइड्स दाखवतात, विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम्स, ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम्स ॲब्सेंट असतात, असे अल्डिहाइड्स फक्त ही रिॲक्शन एक्झिबिट करतात किंवा दर्शवतात. आणि ही रिॲक्शन जी आहे, ही रिॲक्शन ही कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये होते, दॅट इज 50% NaOH. मात्र अल्डॉल कंडेन्सेशन ही 10% NaOHच्या प्रेझेन्समध्ये होत होती, म्हणजे त्याला डायल्यूट अल्कली म्हणलं होतं आपण. हा कसा अल्कली आहे, कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. याच्यामध्ये तुम्हाला काय दिले बघा, धिस रिॲक्शन इज गिवन ओनली बाय अल्डिहाइड्स हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम्स. Aldehydes undergo self-oxidation and reduction reaction on heating with concentrated alkali, and this is an example of disproportionation reaction. आणि कशाचं एक्झाम्पल आहे, डिसप्रोपोर्शनेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. आता ह्यामध्ये जे दोन आपण अल्डिहाइड्सचे किंवा मॉलिक्युल्स घेणार आहोत, त्यापैकी एका मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होते आणि एका मॉलिक्युलचं रिडक्शन होते. इन कॅनिझारो रिॲक्शन वन मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड इज रिड्यूस टू अल्कोहोल. एका मॉलिक्युलचं रिडक्शन होऊन त्याचं प्रॉडक्ट काय तयार होतो, वन मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड इट इज रिड्यूस्ड टू गिव्ह द प्रॉडक्ट दॅट इज अल्कोहोल. म्हणजे दोन अल्डिहाइडचे जे आपण या ठिकाणी मॉलिक्युल घेणार आहोत, त्यापैकी एका मॉलिक्युलपासनं त्याचं रिडक्शन झाल्यानंतर लक्षात, एका मॉलिक्युलचं रिडक्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला, अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळतो. तर सेकंड मॉलिक्युलचं काय होईल, ऑक्सिडेशन होईल. म्हणून ह्या रिॲक्शनला म्हणलेलं आहे दिस इज द सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, और दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिसप्रोपोर्शनेशन रिॲक्शन. तर दुसऱ्या मॉलिक्युलचं जे आहे, अल्डिहाइडच्या दुसऱ्या मॉलिक्युलचं जे आहे ते ऑक्सिडेशन होते आणि प्रॉडक्ट तयार होतो कार्बोक्झिलिक ॲसिड सॉल्ट किंवा सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड, सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. म्हणजे या ठिकाणी अल्डॉल कंडेन्सेशन आणि कॅनिझारोज रिॲक्शनमध्ये डिफरन्स काय आहे, कॅनिझारोज रिॲक्शनसाठी किंवा कॅनिझारोज रिॲक्शन हे दोन्ही अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ह्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात. आणि असे अल्डिहाइड आणि कीटोन्स रिॲक्शनमध्ये भाग घेतील त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असला पाहिजे. ती रिॲक्शन होते अल्डॉल कंडेन्सेशन डायल्यूट अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये लक्षात. पण कॅनिझारो रिॲक्शनमध्ये काय आहे, धिस रिॲक्शन इज ओनली शोन बाय द अल्डिहाइड्स. आणि असे अल्डिहाइड्स ही रिॲक्शन दाखवतात विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम. आणि ही रिॲक्शन होती इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. ही रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कलीच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. ह्या रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड्सचे आपण दोन मॉलिक्युल्स घेणार आहोत आणि दोन मॉलिक्युल्सपैकी एका मॉलिक्युलचं रिडक्शन होईल, त्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळेल अल्कोहोल, आणि दुसऱ्या मॉलिक्युलचं ऑक्सिडेशन होईल, त्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळेल सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. आता ह्या रिॲक्शनचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर्माल्डिहाइडचे जर आपण दोन मॉलिक्युल्स घेतले, फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, HCHO प्लस HCHO. when two molecules of formaldehyde they warmed with or when they react with concentrated alkali, that is 50% alkali NaOH,
then one molecule of formaldehyde is reduced to the alcohol, that is CH3OH, and second molecule is oxidized to give the sodium salt of HCOO, sodium salt of formic acid, that is, आता हा जो फॉर्माल्डिहाइडचा एक मॉलिक्यूल याच्यापासून आपल्याला अल्कोहोल मिळाले, याला काय म्हणणार आपण, मिथाइल अल्कोहोल, बरोबर आहे. CH3OH ला काय म्हणतो आपण, मिथाइल अल्कोहोल, विच इज द रिडक्शन प्रॉडक्ट. SCHO एका मॉलिक्यूलचं रिडक्शन होऊन आपल्याला मिळेल मिथाइल अल्कोहोल, आणि एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होईल आणि आपल्याला मिळेल या ठिकाणी सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड, दॅट इज सोडियम फॉर्मेट. आणि तर असे हे दोन प्रॉडक्ट तयार होतील. एक तयार होईल मिथॅनॉल, ह्याला IUPAC नेम काय दिले, मिथाइल अल्कोहोल म्हणजेच मिथॅनॉल, आणि दिस इज सोडियम फॉर्मेट. तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे बघा, बेन्झाल्डिहाइडचं उदाहरण दिले. तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये मी सांगितलं, हे कळलं का, when two molecules of formaldehyde or methanol, फॉर्माल्डिहाइडचे जेव्हा दोन मॉलिक्युल्स रिॲक्ट विथ इच अदर इन द प्रेझेन्स ऑफ 50% NaOH reaction, then that two molecules undergo self oxidation reduction reaction and form the products, that is methyl alcohol and sodium formate. त्याच्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे याच्यातलं, ते सेकंड एक्झाम्पल आहे बेन्झाल्डिहाइडचं. बेन्झाल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे, बेन्झीन रिंगला अटॅच काय असेल, हा CHO ग्रुप. असे किती मॉलिक्युल्स घ्यायचे आपल्याला, दोन मॉलिक्युल्स घ्यायचे बेन्झाल्डिहाइडचे. किंवा फॉर्म्युला जर लिहितो म्हणला तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला आहे C6H5CHO प्लस C6H5CHO. when two molecules of benzaldehyde warm with concentrated alkali or 50% NaOH solution, then one molecule of benzaldehyde undergoes reduction and second molecule undergoes oxidation. Reduction product is like this, हा CH2OH, हा एक प्रॉडक्ट मिळेल आपल्याला, आणि दुसरा प्रॉडक्ट मिळेल. आता पुस्तकामध्ये तुम्हाला इथं KOH घेतलाय पहा, NaOH घ्या KOH घ्या काही फरक पडत नाही. KOH जर घेतला तर पोटॅशियम सॉल्ट मिळेल आपल्याला, COOK. COONH ऐवजी K घेतलाय म्हणून काय येईल, K येईल. जर या ठिकाणी NaOH घेतला तर या ठिकाणी कोणता सॉल्ट मिळेल आपल्याला, सोडियम सॉल्ट. लक्षात. तर ह्याला म्हणतो आपण बेन्झाइल अल्कोहोल किंवा फिनाइल मिथॅनॉल, किंवा ह्याला कॉमन नेम आहे बेन्झाइल अल्कोहोल. वन मॉलिक्यूल ऑफ बेन्झाल्डिहाइड रिड्यूस टू फॉर्म द बेन्झाइल. हा C6H5 ग्रुप आहे आणि हा CH2 ग्रुप आहे. नुसता C6H5 ग्रुप असेल तर त्याला फिनाइल ग्रुप म्हणतो आपण, पण त्या C6H5 ला कोणता ग्रुप जोडलेला आहे, CH2, आणि त्याला OH जोडला आहे. therefore that compound is called बेन्झाइल अल्कोहोल. आणि याला जर IUPAC नेम दिला तुम्ही, याचा IUPAC नेम येते फिनाइल मिथॅनॉल. हा फिनाइल आहे आणि हा CH3OH आहे, कारण ह्याच्यामध्ये हा प्रॉडक्ट असा तयार झाला आहे CH3OH, हा बरोबर आहे. हा CH2 म्हणजे ह्याला आपण मिथाइल ग्रुप जर कन्सिडर केलं तर हा मिथाइल अल्कोहोल आहे. याच्यातला एक H काढून या ठिकाणी कोणता ग्रुप जोडला आहे, C6H5 म्हणजे फिनाइल ग्रुप. म्हणून याला आपण म्हणतो CH3OH असेल तर मिथॅनॉल, पण ह्या याच्यातला एक H काढला आणि फिनाइल ग्रुप जोडला आहे, म्हणून ह्याचा IUPAC नेम काय ते फिनाइल मिथॅनॉल. अच्छा, पुस्तकात तुम्हाला दोन्ही नावं दिलीत, बेन्झाइल अल्कोहोल आणि फिनाइल मिथॅनॉल. आणि हा जो आहे ह्याला म्हणतो आपण पोटॅशियम बेन्झोएट. सोडियम असेल तर सोडियम बेन्झोएट, Na असेल तर पोटॅशियम आहे म्हणून या ठिकाणी पोटॅशियम बेन्झोएट. Na जर घेतला इथे KOH घेतला तिथं काय येईल, Na येईल, त्याला म्हणायचं सोडियम बेन्झोएट. म्हणजे दोन मॉलिक्यूल जेव्हा आपण बेन्झाल्डिहाइडचे घेतो, when two molecules of benzaldehyde reacts with 50% KOH solution, one benzaldehyde molecule is reduced to give the benzyl alcohol and second benzaldehyde molecule is oxidized to give the potassium benzoate. असे हे दोन प्रॉडक्ट्स आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला क्रॉस कॅनिझारोज रिॲक्शन दिलेली आहे. लक्षात, क्रॉस कॅनिझारोज रिॲक्शन का आहे, जेव्हा आपण दोन वेगवेगळे मॉलिक्यूल घेतो किंवा एक मॉलिक्यूल फॉर्माल्डिहाइडचा घेतला आणि एक बेन्झाल्डिहाइडचा घेतला, तर याच्यामध्ये जो स्मॉल मॉलिक्यूल आहे
किंवा जो HCHO आहे फॉर्माल्डिहाइडचा मॉलिक्यूल, त्याच्यापासून आपल्याला मिळते फॉर्मिक ॲसिड. अच्छा, या ठिकाणी तुम्हाला दिले बघा, व्हेन अ मिक्सचर ऑफ फॉर्माल्डिहाइड अँड नॉन इनोलायझेबल अल्डिहाइड which have no alpha hydrogen atom is they treated with a strong base, formaldehyde is oxidized to the formic acid. म्हणजे फॉर्माल्डिहाइड पासून आपल्याला फॉर्मिक ॲसिड मिळते, त्याचा सॉल्ट मिळणार नाही, सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट मिळणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला प्युअरली फॉर्मिक ॲसिड मिळेल. लक्षात, अगोदरचे जे 2 एक्झाम्पल घेतले होते आपण, फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन फॉर्माल्डिहाइड सोबत किंवा बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन बेन्झाल्डिहाइड सोबत, दॅट इज कॉल्ड सेल्फ कॅनिझालो रिॲक्शन. लक्षात. आणि आता जे एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला पेज नंबर 274 वर, ते आहे क्रॉस कॅनिझालो रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये एक फॉर्माल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतला आणि एक बेन्झाल्डिहाइडचा घेतला आहे. त्याच्यामध्ये तयार होणारे जे प्रॉडक्ट्स आहेत, 1 मॉलिक्यूल ऑफ फॉर्माल्डिहाइड अँड सेकंड मॉलिक्यूल ऑफ बेन्झाल्डिहाइड, असे 2 मॉलिक्युल्स घेऊन आपण जेव्हा रिॲक्शन करतो तर आपल्याला 50% NOHच्या प्रेझेन्समध्ये, दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन. 2 वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत अल्डिहाइडचे, दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन प्रेझेंट नाही. ही रिॲक्शन होते 50% NOHच्या प्रेझेन्समध्ये. 50% NOH म्हणलं की कॅनिझालोज रिॲक्शन. या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्ट मिळतो CHCOOH, दॅट इज फॉर्मिक ॲसिड. याचा सॉल्ट मिळणार नाही या ठिकाणी. लक्षात, याचा सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट मिळणार नाही. डायरेक्ट हा H रिप्लेस बाय जर याने केला तर आपण त्याला काय म्हणू, सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट. या ठिकाणी सोडियम पोटॅशियम सॉल्ट मिळत नाही, डायरेक्ट फॉर्मिक ॲसिड. आणि ह्या सेकंड मॉलिक्युलचं ह्याचं काय झालं, फॉर्मिक ॲसिड म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं. फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला फॉर्मिक ॲसिड मिळालं. लक्षात. आणि बेन्झाल्डिहाइडचं या ठिकाणी रिडक्शन होऊन आपल्याला मिळतो त्याचा, त्याच्यापासून आपल्याला काय मिळालेलं आहे, अल्कोहोलचा मॉलिक्यूल मिळाला, म्हणजे बेन्झाईल अल्कोहोल. त्याचं रिडक्शन झालंय, बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन झालंय, बेन्झाईल अल्कोहोल मिळाला. आणि फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालंय, फॉर्मिक ॲसिड मिळाला. लक्षात, याचं ऑक्सिडेशन होऊन फॉर्मिक ॲसिड, याचं रिडक्शन झालंय, आपल्याला प्रॉडक्ट मिळतो बेन्झाईल अल्कोहोल किंवा फिनाईल मिथॅनॉल. याचं IUPAC नेम काय येईल, मिथॅनॉइक ॲसिड. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनचं. लक्षात. त्याच्यानंतर आपण 12.8.3 जी रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन्स, ही रिॲक्शन नेक्स्ट पिरियडला घेऊया.